त्याचं क्रशिंग चालू आहे। पुढच्या 3-4 तासात सर्व आपल्याला स्पष्ट होईल चित्र। त्यांची प्रकृती कशी आहे आता, काय काय सांगण्यात आलं ते आता नाही सांगू शकत, जेव्हा बाहेर निघतील तेव्हाच आपल्याला समजेल। महापौर साहेब, एक अपडेट अशी आली होती की या सगळ्या इमारतीच्या बांधकामाला ना केवळ खालच्या मजल्याची परमिशन होती, वरचे 2 मजले अनधिकृत आहेत। याची काही चौकशी करणार आहात प्रशासन म्हणून? आताला आपल्याला सर्वप्रथम या नागरिकांना बाहेर काढायचंय, जे आपण स्थितीत असतील नागरिक। आता त्यांचे पालक सुमारे 4 दिवस इथं थांबून आहेत, त्यांचा वाट पाहत आहेत। सर्वप्रथम त्या नागरिकांना बाहेर काढू, त्यानंतर या बाबतीत अनधिकृत आहे, अधिकृत आहे, काही त्याच्यात चुका आहेत, या सर्व बाबतीत आपण सत्यता तपासून त्या बाबतीत कारवाई करू। पण वेळ का लागतो एवढी, काय चर्चा झाली त्यांच्यात? मुख्यमंत्री साहेबांनी पीडित जे कुटुंब आहेत, या दुर्घटनेत जे पीडित कुटुंब आहेत, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामध्ये पालिका प्रशासन प्रत्येक मृत व्यक्तीला 10 लाख रुपये, त्यानंतर ज्या अँटोनी ठेकेदाराचे कर्मचारी आहेत, ते अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत। सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे। महाराष्ट्र शासन 5 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे। हा झाला माणुसकीचा भाग, परंतु सर्वप्रथम हे मायनिंग ज्यामुळं ही दुर्घटना घडली, ती दुर्घटना पुन्हा घडू नये शहरात, यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी हा जो कचऱ्याचा मोठा इथं ढिगारा आहे तो लवकरात लवकर कमीत कमी करावा आणि दुसरा एखादा प्रकल्प शहरात लवकर चालू करावा असे निर्देश दिले, जेणेकरून शहरात जो 1,500 टन कचरा रोज येतो तो एकाच ठिकाणी प्रोसेसिंग केला जातो। त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट जर लावायची असेल संपूर्ण शहरातील, तर अजून एक प्रकल्प गरजेचा आहे। त्या बाबत लवकरात लवकर आपण निर्णय घेऊन कार्य सुरू करावे असे साहेबांनी निर्देश दिले। ठेकेदाराने फक्त आर्थिक मदत केली म्हणजे त्याला पाठीशी घालण्यात होते, त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे? आम्ही पाठीशी घालत नाहीये, तुम्हाला जे आम्ही मदत करायची त्यांनी कबुली दाखवली ते सांगतोय। आणि जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन संपन त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी मागणी केली की या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालावे, जे काही चुकीच्या घटना जर घडत असतील या ठिकाणी तर त्यामध्ये लक्ष घालावे, एखादी समिती नेमावी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची चौकशी करावी। त्या चौकशीतून जे सत्यता बाहेर येईल त्यानुसार योग्य ती व्यवस्थित कारवाई करावी। महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई होणार का? कारण इथे जर अनधिकृत बिल्डिंग उभारली जात होती, हा जो विभाग ज्यांच्या अंडरमध्ये येतो त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जाणार? जी काही सत्यता बाहेर येईल आणि त्याला जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई। कधीपर्यंत ऑपरेशन सगळं स्पष्ट आहे की ग्राउंड फ्लोअरला फक्त परवानगी असताना 2 मजले बांधलेले आहेत। तुम्ही म्हणताय की चौकशीत समोर आल्यानंतर सगळं करू, सगळे डॉक्युमेंट समोर आलेले आहेत, सगळं दिसतंय, तरी कारवाई का होत? आता पहिलं कर्तव्य काय आहे आपलं? पहिलं नागरिकांना बाहेर काढणं आहे। नागरिकांना पहिलं बाहेर काढू द्या। नागरिक एकदा त्यांच्या कुटुंबाला सोपवले गेले की त्यानंतर ती प्रोसेस पुढची चालू होईल। आत्ता कुणाचीच मानसिकता त्या दृष्टीने विचार करण्याची नाही। आता सर्वप्रथम नागरिकांना बाहेर काढणं। आज लोकांना बाहेर काढत आहे, मात्र प्रशासन तर त्यांची कारवाई करू शकते। संजय कुलकर्णीला काय वाचवत कुणालाच नाही, आता कारवाईतच आहेत सगळे, जेवढे अधिकारी आयुक्त साहेबांपासून तर सगळे सर्व कारवाईमध्येच गुंतलेले आहेत। सर्वप्रथम हे जे पालक उभे आहेत त्यांच्या संवेदना आपण ओळखल्या पाहिजेत, त्यानंतर आपण पुढचा विचार करू। त्यांना त्यांचाच हा प्रश्न आहे की त्यांना कधी त्यांच्या आज आता शेवटचा फ्लोअरचं क्रशिंग चालू आहे। आज 5-6 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल। हे सीसीटीव्ही अजून पुढे नाही आलं? सीसीटीव्हीचा DVR मालव्यामध्ये अडकला होता असं सांगण्यात आलं होतं, सापडलाय का काय पुढे झालंय आपण तर आता? नाही, याबाबत मला माहिती नाहीये। आता जे 5-6 वाजेपर्यंत स्पष्ट चित्र होईल त्यानंतर मी माहिती देईन।